Hi friends, welcome to my SRJ टेक्निकल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड सेमिस्टरच्या टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम आपण डिटेलमध्ये पाहिलेलं. ओके, त्याच्यामध्ये काही कोर्सेस होते, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. ओके, जसं की इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, फंडामेंटल्स ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस. ओके, तर आता आपण पाहणार आहोत. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट या कोर्सबद्दल डिटेल्समध्ये. ओके, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट हा कोर्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पुढे जाऊया. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट याचा कोर्स कोड आहे 22,325. 22,325. जसं की इथं बघू शकता तुम्ही, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट 22,325 या कोर्सविषयी मित्रांनो आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे. ओके, चला तर मग पुढे जाऊया. हा पहा MSBTनं दिलेला सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल फॉर क्वेश्चन पेपर डिझाईन. ओके, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट EEMमध्ये टोटल युनिट असणार आहेत 5. ओके, टोटल युनिट असणार आहेत 5. युनिट्सला टीचिंग हावर्स किंवा प्रत्येक युनिट पाठीमागे डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स कशा पद्धतीनं दिलेलं आहे हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. तर बघा, फर्स्ट युनिट असणार आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. फर्स्ट युनिट असणार आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. याचा टीचिंग हावर्स आहे 8 हावर्स. याचा टीचिंग हावर्स आहे 8 हावर्स. ओके, आता इथे बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स या युनिटसाठी थेरी मार्क्स कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आर लेवल, ओके, आर लेवल, यू लेवल, ए लेवल हे 3 लेवल दिलेले आहेत. त्याच्यावरून टोटल मार्क्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, आर लेवलला किती मार्क्स आहेत, यू लेवलला किती मार्क्स आहेत आणि ए लेवलला किती मार्क्स आहेत. त्याच्या अगोदर आर लेवल, यू लेवल आणि ए लेवल काय आहेत हे समजून घेऊया. ओके, इथे बघा खाली ॲब्रिव्हिएशन्समध्ये दिलेलं आहेत. आर लेवल्स मीन्स रिमेंबर, आर लेवल मीन्स रिमेंबर, यू अंडरस्टँड, ए अप्लाय अँड अबाव, ए अप्लाय अँड अबाव. ओके, नोट बघा, दिस स्पेसिफिकेशन लेबल provides general guidelines to assist students for their learning and teachers to teach and assess with respect to attainment of unit outcome complete करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि टीचर्सनी हे समजून घ्यायचं आहे. आर लेवल, यू लेवल अँड ए लेवल. ओके, द ॲक्च्युअल डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲट डिफरंट taxonomy levels of R, U and A in the question paper may vary from above table. ओके, तर फर्स्ट युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. त्याचे टीचिंग हावर्स आहेत 8 हावर्स. ओके, त्याच्यामध्ये आर लेवलला 2 मार्क्स आहेत, यू लेवलला 4 मार्क्स आहेत असणार आहेत, ए लेवलला 4 मार्क्स आहेत. टोटल 10 मार्क्सचा हा फर्स्ट युनिट असेल. सेकंड युनिट आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. सेकंड युनिट आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ओके, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. तो त्याचे टीचिंग हावर्स आहेत 10 हावर्स. त्याचे टीचिंग हावर्स आहेत 10 हावर्स. आर लेवलसाठी 2 मार्क्स आहेत, यू लेवलसाठी 4 मार्क्स आहेत, त्यानंतर ए लेवलसाठी 6 मार्क्स आहेत. टोटल युनिट असणार आहे तो 12 मार्क्सचा. ओके, टोटल युनिट असणार आहे तो 12 मार्क्सचा. नेक्स्ट बघा, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर टीचिंग हावर्स आहेत 10. आर लेवलसाठी 1 मार्क आहे, यू लेवलसाठी 4 मार्क्स, ए लेवल 6 मार्क्स. टोटल हा 11 मार्क्सचा हा युनिट असणार आहे. युनिट नंबर 4 मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. टीचिंग हावर्स असणार आहे त्याचे 14 तासाला टीचिंग हावर्स आहेत. ठीक आहे, आर लेवलसाठी 1 मार्क्स आहे, यू लेवलसाठी 4 मार्क्स आहेत, ए लेवलसाठी 6 मार्क्स. पुन्हा हा युनिट नंबर 4 11 मार्क्सचा आहे. 11 मार्क्ससाठी हा युनिट असेल. ओके, युनिट नंबर 5 लास्ट युनिट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. टीचिंग हावर्स आहेत 22. आर लेवलसाठी 4 मार्क्स आहेत, यू लेवलसाठी 10 मार्क्स आहेत, ए लेवलसाठी 12 मार्क्स आहेत. टोटल हा युनिट असणार आहे युनिट नंबर 5 हा 26 मार्कांसाठी 26 मार्क्स. जर ह्या टोटल मार्क्सची आपण बेरीज केली म्हणजे बघा 10, 12, 11, 11, 26 टोटल किती होणार आहेत 70 मार्क्सचा हा थेरी पेपर असेल जो 3 तासाचा असणार आहे. ओके, ठीक आहे, आपण आता पुढे जाऊन एक एक युनिट डिटेल्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे, युनिट नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स. युनिट नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट. ठीक आहे,
विद्यार्थ्यांनो, आपण आता डायरेक्ट टॉपिक्स अँड सब टॉपिक्स पाहूयात. टॉपिक्स अँड सब टॉपिक्स. टॉपिक्स अँड सब टॉपिक्समध्ये युनिट आउटकम्स कंप्लीट कशा पद्धतीने होणार आहेत, हे आपण आर लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि अप्लाय अँड अबाव या लेवलवरती युनिट आउटकम्स अटेंड करणार आहोत. ओके, तर सर्वप्रथम आपण फर्स्ट युनिटसाठी टॉपिक्स अँड सब टॉपिक्स पाहूयात. युनिट नंबर 1, फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स. फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स त्याच्यातला 1.1 असणार आहे मेजरमेंट, सिग्निफिकन्स, युनिट, फंडामेंटल्स, क्वांटिटी अँड स्टँडर्ड. ओके, नेक्स्ट 1.2 आहे तो इन्स्ट्रुमेंट्स. ओके, 1.1 मध्ये काय आहे, मेजरमेंट, सिग्निफिकन्स, युनिट, फंडामेंटल क्वांटिटीज अँड स्टँडर्ड्स. 1.2 मध्ये आहे इन्स्ट्रुमेंट्स. ओके, तसं 1.2 ए बी सी बघा. 1.2 ए बी सी. ए आहे ॲब्सोल्यूट अँड सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स, बी आहे ॲनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स, सी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स. ओके, 1.3 स्टॅटिक अँड डायनामिक कॅरेक्टरिस्टिक टाइप्स ऑफ एरर्स. 1.4 कॅलिब्रेशन, नीड अँड प्रोसिजर. कॅलिब्रेशन, नीड अँड प्रोसिजर. ठीक आहे. अशा 1.1, 1.2, 1.2 मध्ये पुन्हा 3 ए बी सी, 1.3, 1.4 टॉपिक अँड सब टॉपिक. ओके, हे टॉपिक अँड सब टॉपिक आपण शिकल्यानंतर आपल्याला अंडरस्टँड झाल्यानंतर त्याच्यामध्ये युनिट आउटकम कशा पद्धतीने कंप्लीट होणार आहेत हे आपण त्याच्यामध्ये लक्ष देणार आहोत. ओके, युनिट नंबर 2 आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. युनिट नंबर 2 आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे. युनिट नंबर 2चे आपण टॉपिक अँड सब टॉपिक पाहूयात. ॲनालॉग मीटर्स, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल PMMC अँड परमनंट मॅग्नेट मूव्हिंग आयर्न मीटर. ओके, PMMI. याच्यामध्ये आपण ॲनालॉग मीटर्स बघणार आहोत. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल PMMC अँड परमनंट मॅग्नेट मूव्हिंग आयर्न मीटर PMMI. ओके, दिअर कन्स्ट्रक्शन, त्यांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड सलाईन फीचर्स, त्यांचे सलाईन फीचर्स आपण पाहणार आहोत युनिट नंबर 2 मध्ये 2.1 मध्ये. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पहा 2.2 DC ॲमीटर्स, बेसिक, मल्टी रेंज, युनिव्हर्सल शंट. DC ॲमीटर जे असणार आहेत त्या DC ॲमीटरचा आपल्याला बेसिक पहिल्यांदा माहीत करून घ्यायचं आहे. मल्टी रेंज ॲमीटर्स कसे असणार आहेत, युनिव्हर्सल शंट ॲमीटर कसे असणार आहेत. ओके, 2.3 आहे DC व्होल्टमीटर. 2.3 असणार आहे तो DC व्होल्टमीटर आहे. पुन्हा त्याचंही तसंच बेसिक, मल्टी रेंज, सिम्पल, न्यूमेरिकल बेस्ड ऑन RS मीन्स series resistance, concept of loading effect and sensitivity. concept of loading effect and sensitivity 2.3 मध्ये पाहणार आहोत. 2.4 मध्ये AC व्होल्टमीटर, रेक्टिफायर टाइप, हाफ वेव अँड फुल वेव. रेक्टिफायर टाइप, हाफ वेव अँड फुल वेव. ओके, 2.5 मध्ये ओहम मीटर. 2.5 मध्ये ओहम मीटर, सिरीज अँड शंट, सिरीज अँड शंट. 2.5 मध्ये 2.6 मध्ये क्लॅम्प ऑन मीटर. 2.6 मध्ये क्लॅम्प ऑन मीटर. हे जे काय आहेत ते युनिट नंबर 2चे बेसिक डिटेल्स आहेत. ओके, सब टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स. ठीक आहे. युनिट नंबर 3 पहा, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. युनिट नंबर 3 असणार आहे तो मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात येते का बघा, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट झाल्यानंतर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, त्यानंतर मेजरमेंट ऑफ एनर्जी, मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. नेक्स्ट टॉपिक आहे तो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, युनिट नंबर 3 समजावून घेऊया आपण. युनिट नंबर 3 त्याच्यामध्ये टॉपिक्स अँड सब टॉपिक 3.1 डायनामोमीटर टाइप वॅटमीटर, कंस्ट्रक्शन ऑफ वर्किंग, कंस्ट्रक्शन अँड वर्किंग. डायनामोमीटर टाइप वॅटमीटर, कंस्ट्रक्शन अँड वर्किंग. 3.2 मध्ये रेंज, मल्टीप्लाइंग फॅक्टर अँड एक्सटेन्शन ऑफ रेंज. ओके, रेंज, मल्टीप्लाइंग फॅक्टर अँड एक्सटेन्शन ऑफ रेंज हाही टॉपिक आपण बघणार आहोत. 3.3 एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. एररचे प्रकार आणि ते कॉम्पेन्सेशन कशा पद्धतीनं करायचं. कॉम्पेन्सेशन म्हणजे कमी करणे. ओके, थोपवणे. ठीक आहे. 3.4 ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट 1, 2 अँड 3 वॅटमीटर मेथड. ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट 1 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड अँड 3 वॅटमीटर मेथड. या पद्धतीने आपण ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्यासाठी शिकणार आहोत. ओके, 3.5 इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर. 3.5 इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रिडिंग इन 2 वॅटमीटर मेथड. ओके, इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रिडिंग इन 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर मेथड वापरत असताना पॉवर फॅक्टरचा काय परिणाम होतो वॅटमीटरवरती, तो आपण सब टॉपिक बघणार आहोत 3.5 युनिट नंबर 3 मध्ये. ओके, 3.6 3.6 मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. 3.7 4 क्वाड्रंट मीटर अँड 3.8 फेज सिक्वेन्स. ओके, 3.8 फेज सिक्वेन्स. हे असे 3.1 3.2 असे 3.8 पर्यंतचे
टॉपिक अँड सब टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत युनिट नंबर 3मध्ये. ओके, पुढे जाऊयात आपण युनिट नंबर 4 मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी याचे टॉपिक अँड सब टॉपिक काय असणार आहे बघा. 4.1 सिंगल अँड थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. सिंगल फेज अँड थ्री फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर. कन्स्ट्रक्शनल फीचर्स अँड वर्किंग प्रिन्सिपल. ओके, सिंगल फेज एनर्जी मीटर आपण पाहिलेलं आहे. थ्री फेज एनर्जी मीटरही आपण पाहिलेलं आहे. त्यांचं कन्स्ट्रक्शनल फीचर्स कसे आहेत आणि वर्किंग प्रिन्सिपल कसं असणार आहे हे आपण युनिट नंबर 4मध्ये बघणार आहोत. ओके, 4.2 एरर्स अँड दिअर कॉम्पेन्सेशन. पुन्हा एनर्जी मीटरमध्ये येणारे एरर्स आणि त्यांना कशा पद्धतीने आपण थोपवू शकतो, कमी करू शकतो, कॉम्पेन्सेशन कसं करू शकतो. ओके, 4.3 कॅलिब्रेशन ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर युझिंग डायरेक्ट लोडिंग. 4.3 काय आहे, कॅलिब्रेशन ऑफ सिंगल फेज इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर युझिंग डायरेक्ट लोडिंग. ओके, ठीक आहे. पुढे जाऊयात लास्ट युनिट, युनिट नंबर 5 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स युनिट नंबर 5 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. टॉपिक अँड सब टॉपिक बघूया. 5.1 मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स लो, मीडियम अँड हाय मेगर अँड अर्थ टेस्टर, मल्टीमीटर अँड LCR मीटर. मल्टीमीटर अँड LCR मीटर. ओके, हे जे काय आहेत ते मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत 5.1 मध्ये दिलेले. मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स लो, मीडियम अँड हाय मेगर अँड अर्थ टेस्टर, मल्टीमीटर अँड LCR मीटर. हे जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणं ज्याला आपण म्हणतो, त्यांचं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, 5.2 फ्रिक्वेन्सी मीटर आहे. 5.2 या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे फ्रिक्वेन्सी मीटर. 5.3 मध्ये फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. 5.3 मध्ये फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. ओके, 5.4 सिंक्रोनोस्कोप अँड इन्फ्रारेड मीटर. 5.5 सिंगल बीम सिंगल ट्रेस CRO, सिंगल बीम सिंगल ट्रेस CRO, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप DSO, बेसिक ब्लॉक डायग्राम, वर्किंग कॅथोड रे ट्यूब, इलेक्ट्रोस्टॅटिक रिफ्लेक्शन, वर्टिकल एम्पलीफायर, टाइम बेस्ड जनरेटर, हॉरिझॉन्टल एम्पलीफायर, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, एम्पलीट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन. ओके, 5.5 बघा, सिंगल बीम सिंगल ट्रेस CRO, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप, त्याचा आपण बेसिक डायग्राम, वर्किंग कॅथोड रे ट्यूब, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन, वर्टिकल एम्पलीफायर, टाइम बेस्ड जनरेटर, हॉरिझॉन्टल एम्पलीफायर, मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, एम्पलीट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन. हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत DSOच्या बाबतीत आणि कॅथोड रे ट्यूबच्या बाबतीत. ओके, 5.6 सिंगल जनरेटर 5.6 सिग्नल जनरेटर. त्याचा आपल्याला नीड गरज का आहे, वर्किंग अँड बेसिक ब्लॉक डायग्राम. सिग्नल जनरेटरची आपल्याला नीड, वर्किंग अँड बेसिक ब्लॉक डायग्राम आपण 5.6 या टॉपिकमध्ये बघणार आहोत. 5.7 फंक्शन जनरेटर. 5.7 फंक्शन जनरेटर नीड, वर्किंग अँड बेसिक ब्लॉक डायग्राम, फंक्शन ऑफ सिमेट्री. 5.7 मध्ये फंक्शन जनरेटरचा पण आपण नीड, वर्किंग अँड बेसिक ब्लॉक डायग्राम आपण बघणार आहोत. त्याचबरोबर फंक्शन ऑफ सिमेट्री. ओके, सिमेट्रीचं फंक्शन काय असणार आहे हे आपण 5.7 या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. 5.8 ट्रायव्हेक्टर मीटर. 5.8 ट्रायव्हेक्टर मीटर हा लास्ट टॉपिक असेल युनिट नंबर 5 मधला. ओके, ठीक आहे. तर बघा, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये आपलं पाहिलं होतं डिटेलमध्ये. सर्व कोर्सेसचे आपण टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम पाहिलं होतं. तर हा आहे फक्त इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट या विषयाचा, या कोर्सचा टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. जसं की वीकली 4 लेक्चर्स, वीकली 2 प्रॅक्टिकल्स, टोटल क्रेडिट याला 6 आहे. थेरी अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्कीममध्ये थेरी अँड प्रॅक्टिकल. ओके, थेरीमध्ये एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 70 मार्काचा ऑफलाईन थेरी पेपर असेल. मिनिमम मार्क्स त्याच्यासाठी 28 आहेत. प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 30 मार्क आहेत. याच्यामध्ये 20 मार्क्स हे क्लास टेस्टचे ॲव्हरेज असणार आहेत, 10 मार्क्स हे मायक्रो प्रोजेक्टसाठी असणार आहेत. ओके, टोटल मार्क्स झाले मॅक्झिमम मार्क्स 100, मिनिमम मार्क्स 40. प्रॅक्टिकलमध्ये बघा, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 25 याचा अर्थ काय, 25 मार्क्स इंटरनल एंड सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी असणार आहेत. त्याचबरोबर 25 मार्क हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी असणार आहेत. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट फॉर प्रॅक्टिकल. ओके, टोटल मॅक्झिमम मार्क्स 50, मिनिमम मार्क्स 20. ठीक आहे, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी. ओके, थँक्यू.